श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम इयत्ता 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं खूप खूप अभिनंदन. पण माहिती आहे काही ठिकाणी कभी खुशी कभी गम असेल. काही जणांना पर्सेंटेज खूप चांगले आले, ते आज खूप आनंदात आहेत. पण काही जणांना पर्सेंटेज कमी आले आहेत, काही जण फेलही झालेले आहेत. तर त्यांनी निराश होऊ नका, कारण मी खूप आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की ही काही शेवटची परीक्षा नाही. परीक्षा खूप आहेत अजून, आणि हा एक टप्पा आहे. तो टप्पा तुम्हाला पार करायचा आणि पुढे जायचं आहे. आता या टप्प्यामध्ये काय होतं, पर्सेंटेज बघा ना. आता मी 4 दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे. आत्ता तो उत्साह तुमच्यासोबत आहे का? मग तो पास असू दे नाही तर नापासच असू दे. तर हा रिझल्ट जो आहे ना तुमचा, हा तुमच्यासोबत फक्त काही दिवसांचा सोबती असतो. तुम्हाला सोबत काय घेऊन जायचं आहे? तुम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये, गेल्या वर्षभरामध्ये, तर किंवा काही जणांनी 2 वर्षभरामध्ये जी मेहनत घेतली आहे ना, जे एफर्ट्स घेतले आहेत ना, ते पुढे घेऊन जायचे, ते लक्षात ठेवा. आणि जे एफर्ट आपण घेतलेले ते कुठल्या तरी क्षेत्रासाठी घेतले होते ना, ते क्षेत्र निवडलं आहे ना, मग त्या क्षेत्रात प्रवेश घ्या. त्या क्षेत्रामध्ये म्हणजे स्ट्रीम आहे तुमची, कॉमर्स आहे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, किंवा अजूनही काही. त्यात प्रवेश घेतल्यानंतर हळूहळू गोष्टी शिका, त्या आत्मसात करा, आणि नंतरची तुमची ध्येय टप्प्याटप्प्याने ठरवत जा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हे सगळं करत असताना, जसं श्रद्धावान विद्यार्थ्यांना आम्ही घडवताना करतो, की तुमच्यामध्ये असलेलं एक स्किल काहीही जे असेल ते पॅरलली म्हणजे समांतरी डेव्हलप करायला विसरू नका. कारण ते आत्ताच्या म्हणजे बोलतात ना कॉम्पिटिशनच्या जगामध्ये खूप महत्त्वाचं आहे. करून बघाल ना? नक्की बघा. आणि जर तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर नक्की मला कळवा. मी तुमच्या मदतीला नेहमीप्रमाणे हजर असेन. श्री स्वामी समर्थ.